गोविंद पंत आणि नीराबाई गोरक्षनाथांचा अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याच्या नंतर एकदा गोरक्षनाथ त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी प्रसाद म्हणून आई साहेबांना, आपण काय म्हणतो त्याला, प्रसाद म्हणून ते हे देतात ना, ऊद म्हणा किंवा उदबत्तीचं ते अंगारा देतात ना प्रसाद म्हणून. तो नीराबाई आईसाहेबांना त्यांनी काय केलं तर प्रसाद म्हणून तो अंगारा दिला. आईसाहेबांनी ते पाण्यामध्ये टाकला आणि पाण्यामध्ये तो प्राशन केला. परिणाम असा झाला की गोरक्षनाथांचा कृपा आशीर्वाद परिणाम त्यांच्या पोटी विठ्ठलपंत जन्माला आले. ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. कोणाची श्रद्धा मान्यता असो नाही तर नसो, भागवतामध्ये आपण ऐकलंय. भागवत आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे हे मला कल्पना आहे. आत्मदेव आणि धुंदुली. आत्मदेव झाडाखाली बसले होते, रडत होते. साधू आले, साधूने फळ दिलं. पण कोणतं फळ दिलं? साधूने जे फळ दिलं ते विवेकरूपी फळ दिलं. कारण साधूकडे विवेकाशिवाय दुसरं काहीच नसतं. संत ते विवेका असणे किजे, ज्ञानेश्वरी बोलते. साधूंकडे काय आहे? विवेक आहे. विवेकरूपी फळ दिलं कोणाला? धुंदुलीला. धुंदुली म्हणजे बुद्धी, तिची बहीण म्हणजे कोण? मन. पण विवेकरूपी फळ दिलेलं धुंदुली नावाच्या बुद्धीला पटलं नाही, कारण मन त्याला साथ देत नव्हतं. मनाने सांगितलं ते विवेकरूपी फळ फेकून दे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला रस नाही. मला भागवत सांगायचं नाही. पण साधूने फळ दिलं ना. शेवटी फळाचा परिणाम काय झाला? ते फळ धुंदुलीने खाल्लं नाही, पण गायी पुढे तर फेकलं ना. गायीने खाल्लं ना. मग साधूचा आशीर्वाद असल्यामुळे गायीला गोकर्ण नावाचा मुलगा झालाच ना. गोकर्ण म्हणजे काय? ज्ञान. विवेकापोटी ज्ञान निर्माण होतं. ज्याच्याकडे विवेक आहे त्याच्याच पोटी ज्ञान निर्माण होतं. विवेकरूपी फळ गायीनं खाल्ल्यामुळे ज्ञानरूपी पुत्र जन्माला आला. म्हणजे लौकिक दृष्टीनं बघितलं तर साधूच्या फळाने गोकर्ण जन्माला आला. तसं इथे गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने नीरामाई आणि गोविंद पंतांना विठ्ठलपंत नावाचं दाम्पत्य जन्माला आले. विठ्ठलपंत जन्माला आले. पण विठ्ठलपंत जन्माला आले, पण विठ्ठलपंत जन्माला येण्याच्या अगोदर विठ्ठलपंतांचे वडील आणि नीराबाई फार भक्ती होती महाराज श्रेष्ठ. फार त्यागमय मूर्ती होती या दोघांची. बैसली दोघे भ्रतार वल्लने, उदरीच्या गर्भे सेवी ध्यान. भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळ समृती म्हणत. विठ्ठल आवडी ठेविले नाम, निराईस प्रेम गहिने नाथी. आहा हा. साक्षात पूर्ण ब्रह्म अर्थात वैराग्य प्रगट झालं विठ्ठलपंतांच्या रूपाने. आणि काय गोड नाव ठेवलं महाराज, विठ्ठल. विठ्ठल काय नावामध्ये सुद्धा अर्थपूर्तता असते महाराज. भगवंताची नावं, संतांची नावं एवढं अत्यंत गोड आहेत, अत्यंत प्रेमळ आहेत. तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या महाराज. कृष्ण जो आकर्षण करतो त्याचं नाव आहे कृष्ण. राम जो जगताला आराम देतो त्याचं नाव आहे राम. विठ्ठल, वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत, तो विठ्ठल. काय नाव आहे महाराज? हे पूर्वीच्या काळातले नाव होते. अजामिळाला सांगितलं होतं संतांनी, शेवटचा मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवू? झोपले काय सगळे? नाही ना. काय नाव ठेवायचं सांगितलं त्याला? नारायण. काय नाव गोड आहे महाराज. आणि देवाचं नाव
आणि ते जर आवडीनं गायले तर महाराज काय आनंद होतो. गातो आवडीने गोड तुझे नाम, गातो आवडीने गोड तुझे नाम, तुची माझा राम तुची घनश्याम, गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. बोला सर्वांनी टाळी वाजवा. तूच माझी आई तूच माझा बाप, मुखी नाम घेता जाळी तोची पाप. तूच सखा कृष्ण वा वा वा, तूच क्या बात है. तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदाम, तूच माझा राम तूच घनश्याम, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम तूच घनश्याम, गातो आवडीने. गातो आवडीने गोड तुझे नाम, तुची माझा राम तुची घनश्याम,